विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण वजाबाकी पाहणार आहोत. तीन अंकी संख्येची वजाबाकी करत असताना सगळ्यात अगोदर तर आपल्याला वजाबाकी म्हणजे काय ते आपल्या सगळ्यांना माहित आहे ना? माहित आहे ना वजाबाकी म्हणजे काय? तुम्हाला सांगा बरं. वजाबाकी म्हणजे काय? ज्याला येते त्याने हात वर करायचा, ज्याला येते त्याने फक्त हात वर करायचा. आज आपण तीन अंकी संख्येची वजाबाकी बघणार आहोत. तर आपल्याला आपण सर्वजण आता चौथीला आलेला आहात, म्हणजे वजाबाकी म्हणजे काय ते सगळ्यांना माहित असणार आहे, बरोबर? तर आता काय करूया आपण? सांग सुहानी, सुहानी सांग वजाबाकी म्हणजे काय? सुहानी सांग तर उभा राहून सांग. कापायचे, बरोबर, छान. सांग रे इकडं स्वयं सांग वजाबाकी म्हणजे काय? स्वयं बोल. अंकातून कापायचे, ठीक आहे. आणखी काय? रुस्तम सांग वजाबाकी म्हणजे काय? वेगळं काहीतरी काय? वजाबाकी म्हणजे कमी करायचा आहे का नाही? कमी करायचं, बरोबर, ठीक आहे. नंदिनी सांग वजाबाकी म्हणजे काय? कमी करायचे, ठीक आहे. म्हणजे काय? वजाबाकी म्हणजे काय? कमी करायचे, काढून घ्यायचे, कापायचे, आहे का नाही? आता समजा माझ्याकडे 4 बोटे आहेत, 4 बोटातले 2 बोटे मला कापून टाकले तर 2 राहतात. कापायचे का? खरोखर नाही, फक्त मी काय केले? मुडपले, म्हणजे ते कमी केले. म्हणजेच काय? वजाबाकी म्हणजे काय? कमी करायचे, काढून घ्यायचे. आता आपण काय करूया? प्रत्यक्ष उदाहरण बघूया. वजाबाकीचं आपण 3 अंकीची उदाहरणं, 2 अंकीची उदाहरणं पाहिली. आता आपण 3 अंकीचे उदाहरण बघूया. आता आपल्याला पुस्तकामध्ये बघा, आपलं जे पान नंबर 23 आहे त्यामध्ये पुस्तकामध्ये वजाबाकीची उदाहरणं दिलेली आहेत. त्यामध्ये आज आपण काय करणार आहे? फक्त नुसतं हातच्याचं वजाबाकी नाही पाहणार. एक आपण बिन हातच्याची वजाबाकी पाहूया आणि नंतर हातच्याची वजाबाकी पाहूया. आपल्याला सगळ्याला बिन हातच्याची वजाबाकी एकदम सोपी येते, लगेच येते. आता आपण काय करूया? बिन हातच्याची वजाबाकी पुस्तकामध्येच आहे ती पाहूया. बघा, 475 वजा 234. 475 वजा 234. आपल्या सगळ्याला माहित आहे, हे आमच्या सगळ्याला वाचायला येतात. चौथीला आहात तुम्ही. 475 वजा 234. आता यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं, वजाबाकी करताना ही नेहमी जी मोठी संख्या असते का नाही, त्या मोठ्या संख्येतून आपण छोटी संख्या वजा करत असतो. जर मोठी संख्या मधून छोटी संख्या वजा करत असताना जर एखादा अंक जो आपण खालून वजा करणार आहे, वजा करणार म्हणजे काढून घेणार आहोत, तो जर एखादा मोठा असेल तरच मग आपण हातच्या घेतो. आणि हातच्या घेत असताना काय करतो? आपण समोरच्याकडून उसना घेतो थोडक्यात. आणि मग त्या प्रकारची जी वजाबाकी आहे त्याला आपण कसली वजाबाकी बोलतो? हातच्याची वजाबाकी. आता इथं हातच्या घ्यायची काय गरज आहे का? बघा, वरती 5 एकक आहे, खाली 4 आहे, म्हणजे हातच्या घ्यायची गरज नाही. मग आता ह्या 5 मधून 4 गेले म्हणजे काय करणार? आपण कापणार. 1 2 3 4. किती शिल्लक राहिले? 1. त्यानंतर हा 7 आहे, 7 मधून 3 जातात की नाही? 7 आहे आपल्याकडे, त्यातून किती काढायचं आपल्याला? 3. 1 2 3 काढले का? 3. किती राहिले मग? 4 राहिले. त्यानंतर या 4 मधून 2 कापायचे आपल्याला. कापायचे म्हणजे काय? कमी करायचे. 1 2 किती राहिले? 2. म्हणजे किती वजाबाकी आली? 241. आता ही सोपी वजाबाकी सगळ्याला येते, कारण बिन हातच्याची आहे, कापायची काय आवश्यकता नाही. हातच्याची वजाबाकी सुद्धा तेवढी सोपी आहे. आता आपण हातच्याच्या वजाबाकीचे एक गणित घेऊया. 495 वजा 457. बघा, 495 वजा 457. पहा, हे पण सोपंच आहे. तुम्हाला दिसतात दोन्ही शतकामध्ये 4 4 आहे, म्हणजे 400च आहे. परंतु काहीतरी छोटस आहे की नाही, याच्यामध्ये काहीतरी मोठं आहे. संख्या लहान आणि मोठी आहे. आता वरचे अंक पाहायचे नेहमी. जी मोठी संख्या आहे 495 ही 457 पेक्षा मोठी आहे, म्हणून वरचे जे अंक आहेत त्याच्यातून आपण खालचे अंक वजा करत असतो. मग आता 495 मधून 457 वजा करायचे. आता हा जो 5 आहे, या 5 मधून 7 जातात का किंवा कमी होतात का? नाही. 5 हा काय आहे? 7 पेक्षा छोटा आहे. मग काय करतो? हा काय बोलतो? अरे माझ्याकडून तर या 7 ला पूर्ण देता येत नाही, म्हणून मी काय करतो? आता आपण शेजारच्याला मागतो का नाही, मला दे म्हणून, तसा हा वरती डोक्यावर जाऊन बसतो आणि समोरच्याला म्हणतो मला दे. मग हा याला मागितल्यानंतर हा काय करणार? 1 देणार आहे. 1 देणार म्हणजे एकच जाईल का तिकडे? नाही. तो हा 9 कुठं आहे? दशक मध्ये आहे. 9 दशक म्हणजे 90 असतात. तसं 1 दशक म्हणजे किती असतात? 10. मग या 9 मधून 1 दशक तिकडे दिला म्हणजे किती गेले? 10 गेले. 10 गेले म्हणजे 10 आणि हा 5 15 झाले, बरोबर? या 9 मधला एक एकक किंवा 1 दशक तिकडे गेला म्हणून इथं राहिले 8.
आता या 15 मधून 7 आरामात जातील ना. सोपं आहे. 15 बोटं करायला वेळ लागतोय ना आपल्याला. आपण सरळ 15 रेषा मारायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 रेषा मारायच्या. मग 15 रेषांमधनं आपल्याला कापायचे आहेत किती? 7 कापायच्या. 1 2 3 4 5 6 7. ओके. आता किती शिल्लक राहिल्या मोजायच्या परत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे किती राहिले? 15 मधून 7 काढले किंवा 15 मधून 7 कमी केले, किती शिल्लक राहिले? 8. बरोबर. आता पुढे आहे 8. 8 मधून 5 एकदम सोपं आहे. 5 च्या पुढे तुम्ही 8 पर्यंत मोजला तरी पण तुम्हाला समजेल. 5 झाल्यानंतर 6 7 8 म्हणजे किती झाले? 3. किती शिल्लक राहिले? 3. आता हे 4 मधून 4 गेले. 4तून 4 गेले. हा 4 होते. 4 चे 4 कापले. 1 2 3 4. शिल्लक काय राहिले का? नाही. म्हणजे किती राहिले? 0. म्हणजे किती वजाबाकी आली? 38. अशा प्रकारे हातच्याची आणि बिनहातच्याची वजाबाकी आपण या ठिकाणी 2 उदाहरणं पाहिले. हे बिनहातच्याचं वजाबाकीचं उदाहरण होतं आणि हे हातच्याच्या वजाबाकीचं उदाहरण होतं. हे झालं सोपं. परंतु याच्यामध्येच एक दुसरं जे उदाहरण असतं त्याला म्हणायचं शाब्दिक उदाहरण. ते शाब्दिक उदाहरण सुद्धा आपण आता इथं पाहणार आहोत. आता आपण एक शाब्दिक उदाहरण किंवा एक गोष्ट टाईप उदाहरण आहे का नाही बघा. आता हे एक उदाहरण इथं मी दिलेलं आहे. वाचायला येतं आपल्याला, बरोबर आहे सगळ्यांना? ठीक आहे. तर हे उदाहरण काय लिहिलेलं आहे याच्यावर कोण वाचेल? गौरव बरा. गौरव वाच. का एका बागेत आंब्याची 552 व काजूची 324 झाडे आहेत, तर काजूची झाडे कितीने कमी आहेत? बरोबर. छान. म्हणजे एका बागेमध्ये जे आपली आंब्याची बाग असेल, काजूची बाग असेल, झाडाची बाग असेल, जे आपल्या घरी बाग असते की नाही, तसं त्या बागेमध्ये काही झाडे लावलेली होती. त्या झाडामध्ये आंब्याची 552 झाडे होती आणि काजूची 324 झाडे होती. कधी पण असं दिल्यानंतर गोष्ट दिली ना, अगोदर आपल्याला जे दिलं काय आहे, दिलेलं काय आहे ते लिहायचं. दिलं काय? आपल्याला काय दिलंय? आंब्याची झाडे. आंबा लक्षात ठेवा. आंबा किती आहेत? सरळ आंब्याची झाडे असं लिहूया. आपल्याला दिलं काय आहे? आंब्याची झाडे. आंब्याची झाडे किती दिलेली आहेत आपल्याला? बोला. आंब्याची झाडे किती आहेत? 552. आणि काजूची झाडे किती दिलेली आहेत? काजूची झाडे. काजूची झाडे किती आहेत? 324. आता ही दोन्ही झाडं दिलेली आहेत. आपल्याला एकूण झाडं विचारले का? नाही. आपल्याला काय विचारलं की आंब्याची जी झाडे आहेत ती काजूच्या झाडापेक्षा किती जास्त आहेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. वजाबाकी करताना नेहमी आपण काय करतो? मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो, म्हणजे काढून घेतो. आता 552 हे आपण ज्या त्या ह्याच्यात लिहिलं. एकक मध्ये एकक लिहिला, दशक मध्ये दशक लिहिला, शतक मध्ये शतक लिहिला. आता आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी. मग आता याच्यातून किती झाडे वजा करायची काजूची? 324. बरोबर. आता ही झाडे कशाची आहेत? आंबा आहे की नाही. आणि ही झाडे कशाची आहेत? काजू. बरोबर. मग याच्यातून वजाबाकी करून आलेली संख्या म्हणजेच काय असणार आहे? ती काजूची झाडे आंबाच्या झाडापेक्षा एवढी कमी असणार आहे. बरोबर. आता या 2 मधून 4 आपल्याला कमी करता येत नाही. त्याच्याकडे कमी आहे म्हणजे समजा तुमच्याकडे 2 रुपये आहेत आणि तुम्हाला 5 रुपयाचा चेंडू घ्यायचा आहे किंवा 5 रुपयाचा तुम्हाला बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे. मिळेल का तो? नाही. तुम्हाला किती रुपये लागतील? 5च रुपये लागतील. मग 2 रुपयावाला काय करेल? ज्याच्याकडे 2 रुपये आहेत तो काय करेल? आईला सांगेल, आई मला आणखीन 3 रुपये दे, तेव्हा मला काय भेटेल? बिस्किटचा पुडा भेटेल. तसं हा काय करतो? मी सांगितल्याप्रमाणे हा काय करतो? बाजूला जातो शेजारच्या घरी आणि सांगतो मला काय करतो? पैसे थोडे उसने दे. तसं तो काय करतो? याला मागे. मग याला मागितल्यानंतर याच्याकडे सगळ्या 10च्याच नोटा असतात. दशक मध्ये जो असतो ना तो सदा प्रत्येक वेळी दशक म्हणजे 10चाच गट्टा असतो. मग तो काय करतो? याच्यातला एक त्याला देतो, म्हणजेच काय होतं? 10 देतो. 10 आणि 2 किती होतात? मग 12. मग या 5 मधला एक तिकडे गेला, इथे किती राहिले? 4. मग या 12 4 गेल्यावर किती राहतात रे?
12 मधून 4 गेल्यानंतर किती शिल्लक राहतात? 8. व्हेरी गुड. शिल्लक राहिले 8. परत 4 मधनं 2 गेल्यावर 2. व्हेरी गुड. आणि या 5 मधनं 3 गेल्यावर 2 राहतात. म्हणजे काजूची झाडे कितीने कमी आहेत आंब्यापेक्षा? म्हणजे इथं लिहायचं आपण मग काजूची झाडे, आंब्याची झाडे किती होती? 552 आणि काजूची झाडे किती होती? 324. म्हणजे काजूची झाडे आंब्याच्या झाडापेक्षा 228 झाडे कमी आहेत. समजलं? ठीक आहे, लिहून घ्या. हे लिहून घेतल्यानंतर मग तुम्हाला मी एक स्वाध्याय देणार आहे. स्वाध्यायामध्ये असा स्वाध्याय असणार आहे की ज्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, घरी गेल्यानंतर तुमच्या घरी जी झाडं आहेत ना, आंब्याची झाडे असतील, काजूची झाडे असतील, ती झाडे मोजायची आणि जी झाडे कमी असतील ती झाडे ज्या झाडापेक्षा कमी असतील ते असं उदाहरण किंवा गोष्ट लिहायची आणि ती तुम्ही मला उद्या येताना सोडवून आणायची आहे. त्याशिवाय आपला जो उदाहरण संग्रह आहे का ना, वजाबाकीचा उदाहरण संग्रह जो आहे, स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय तुम्ही उद्या येताना सोडून आणायचा. ठीक आहे, समजलं?